नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, सुख आणि दुःख दोन्ही जीवनाचा भाग आहेत. पण तुम्हाला असे बरेच लोक भेटतील जे आपल्या आयुष्यात इतके निराश आहेत की ते देवावर सुद्धा शंका घेतात की कदाचित देव त्यांना विसरला असेल किंवा त्यांच्यावर प्रेम करत नाही. परिस्थितीनुसार देवाबद्दल असे विचार येणे सामान्य आहे. पण आपण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो किंवा देवाला आपल्याकडे लक्ष देण्यासाठी कसे भाग पाडू शकतो याचा विचार आपण करतो का? आणि त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय म्हणा किंवा तोटके सांगणार आहे जे तुम्ही केलेत तर देवाला तुमच्याकडे लक्ष द्यावेच लागेल आणि तो देणारच. काय आहेत ते उपाय हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीमंत लोकांची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या असेल, तसेच दिवाळी, पाडवा, लक्ष्मीपूजन, दसरा, विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे टोटके किंवा उपाय करतात. मात्र हे केले जाणारे टोटके ते कोठेही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होते. मात्र गरीब लोक आपल्या नशिबाला दोष देतात, देवी देवतांना दोष देत राहतात. मात्र या उलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ उतार आले, कितीही अपयश आले तरी सुद्धा देवावरची त्यांची निष्ठा कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल त्यांची जी दुकाने असतात किंवा प्रतिष्ठाने असतात किंवा ऑफिसेस असतात त्यामध्ये दररोज देवी देवतांना धूप दीप दाखवला जातो. त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हार सुद्धा अर्पण केला जातो. मग तुम्ही कल्पना करा, जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात ज्यामध्ये अमावस्या, पौर्णिमा या तिथींना तर अगदी विशेषत्वाने या देवी देवतांची पूजा घरामध्ये, ऑफिसमध्ये केली जाते. तसेच तुम्ही निरीक्षण करा, बारकाईने पहा. जर तुम्हालाही या गरिबीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडायचे आहे, या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचे असेल तर आपण सुद्धा या श्रीमंतांचे अनुकरण करायला हवं. अनेक जण यांच्यासाठी अनेक तर्क मागतील की एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होता येते किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात. मात्र या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात. त्यातील पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात, ऐकू येतात, पंचेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांना त्या जाणवतात, या गोष्टींना तर्क लावता येतो. मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात, त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही. ज्या गोष्टींचे कारण तुम्हाला सांगता येत नाही. पौर्णिमाची जी तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्या प्रिय रूपात असते. या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो, तो गोलाकार असतो. अशा वेळी तुम्ही पाहिले असेल की समुद्राला भरती येते, संपूर्ण समुद्र खवळला जातो. इतका मोठा प्रभाव या चंद्राचा या भूतलावरील पाण्यावरती पडतो. मनुष्याचे शरीर सुद्धा पाण्यानेच घडलेले आहे. आपल्या शरीरात 70% अधिक पाणी आहे. त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्कीच पडतो. ज्या लोकांना मानसिक त्रास असतील असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्याची स्थिती अजून खराब होते. मात्र याचा अर्थ चंद्र त्यांना वेड बनवतो असा होत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत आहे, त्या पूजेमध्ये तुम्ही पूर्णपणे समरस होत आहात तर तुमची ती पूजा अधिक प्रभावी ठरते. त्याच प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते. तुम्ही साधना करता किंवा मंत्र जप करता तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. या पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावर 100% फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करावे. त्या कामातून मिळणारे फळ अनेक पटीने वाढले आहे हे सगळं तुम्हाला जाणवेल. कारण या पौर्णिमेच्या दिवशी अशी काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव वाढतो. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विचार कित्येक पटीने वाढतील. तुम्ही जर रागावलात तर राग कित्येक पटीने वाढेल. तुम्ही जर प्रेम करू लागला तर हे प्रेम कितीतरी पटीने वाढेल. द्वेष करत असाल तर हा द्वेष वाढेल.
थोडक्यात पौर्णिमेच्या दिवशी जे काही कराल त्यात अनेक पटीने वाढ होते आणि म्हणून पौर्णिमा कोणतीही असू द्या पण देवी देवतांची साधना करा। अधिकतर लोक लक्ष्मीची पूजा करतात, त्यामुळे पैसा येतो, लक्ष्मी येते, घरात लक्ष्मी टिकून ठेवण्याचे काम तसेच लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचे काम आपले आहे। त्यासाठी तुम्हाला पण सुख प्राप्त करून देणारी देवता असते ती तुमची कुलदेवी कुलदेवता। त्यामुळेच तिचे स्मरण किंवा तिच्या मंत्राचा जप आणि पूजा या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्याचबरोबर लक्ष्मीचे पण पूजन करावे। जर तुमची एखाद्या विशिष्ट देवतेवर श्रद्धा आहे, तुमचे कोणी गुरु आहेत तर त्यांचीही पूजा, त्यांचेही नामस्मरण मंत्र जप या दिवशी करायला हवे। श्रीमंत लोक यातील काही गोष्टीचे पालन अगदी आवश्यक रीतीने करतात आणि म्हणून ते सुखी होत असतात, सुखांचा उपभोग सुद्धा घेतात आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून राहतो। याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमा तिथीला जे काही कराल त्यात अनेक पटीने वाढ होते, त्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा। घराची व परिसराची साफसफाई करा। पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी ही व्हायलाच हवी। आपला मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित करणे, यावरती ओम स्वस्तिक यासारखी शुभमंगल चिन्ह काढणे, शुभ लाभ काढणे हे अत्यंत फायदेशीर आहे। आपल्या दाराला अशोकाची पाने, आंब्याची पाने असतील त्याचे तोरण बांधणे महत्त्वाचे आहे। तसेच पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्या देवघरात आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये तुळशी समोर दिवा लावणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। पौर्णिमेला आपण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यातून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा पौर्णिमा तिथीला केल्यामुळे तिच्यात अनेक पटीने वाढ होते। तुम्ही जे काही कराल त्यात तुमचं मन रमतं, त्या कामामध्ये 100% यश तुम्हाला प्राप्त होऊ लागते। या सर्व गोष्टी करून पहा, काही टोटके काही उपाय अवलंबून पहा, तुम्हाला दिसून येईल की त्यांचा रिझल्टच चांगला आहे। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।